हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज बुलवॉटच्या दक्षिण आफ्रिकन टीमशी भिडणार। डी.वाय. पाटील स्टेडियमवर वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना। पहिल्या विजेतेपदाची भारताला आस। विश्वचषक जिंकल्यास भारतीय महिला संघाला बीसीसीआय 125 कोटींचं पारितोषिक देण्याची शक्यता। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज अंतिम सामना। महाविकास आघाडी मनसेला विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं भोवलं। आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल। प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन, बेकायदेशीर सभा आयोजित केल्याचा ठपका। विरोधकांचं टीकास्त्र। पुढील आठवड्यात नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान, तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन। निवडणूक आयोगाआधीच दिलीप वळसे पाटलांनी सांगितल्या निवडणुकांच्या तारखा। 5 नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणुका, तर 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांबाबत भाकीत। उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौरा करणार। येत्या 5 ते 8 नोव्हेंबरला संभाजीनगरातून दौऱ्याची सुरुवात। सरकारच्या मदतीचा आढावा घेणार। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत सामोपचारानं तोडगा। अध्यक्षपदासह अजित पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदासह 11 जागांचा अंदाज। पुण्यातील जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानं जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा।